तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक चालकांनी मराठी शिकायला सुरुवात केली आहे। तर कारवाईच्या भीतीमुळे काही चालकांनी वाहनं चालवणंच तात्पुरतं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे मुंबईतील रस्त्यांवर रिक्षा टॅक्सींची संख्या कमी झाली असून त्याचा थेट परिणाम प्रवासी सेवेवर जाणवतोय। विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत तसंच रेल्वे स्थानक परिसरात आणि व्यावसायिक भागांमध्ये प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। आठवड्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी अनेक रिक्षा आणि टॅक्सींची उपलब्धता कमी होती। दरम्यान रिक्षा चालकांना बोलण्यापुरती मराठी यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे। हवं तर पुन्हा थोडा वेळ द्यायचा विचार करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। कुणावरही अन्याय करण्याची भूमिका नाही असं मुख्यमंत्र्यांनी समजावलंय। कोणालाही त्रास देण्याचं कारणच नाही आहे। या ठिकाणी त्यांना काही मराठीचं एक्सपर्ट बनण्याकरता कोणी सांगितलेलं नाही। बोलचालापुरतं मराठी शिकवण्याकरता त्यांना सांगितलेलं आहे। तीही संधी दिलेली आहे आणि पुन्हा दुसरी संधी दिलेली आहे, तिसरी संधी दिली आहे। आताही कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे। मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही।